नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र जिओग्राफीमध्ये नदी प्रणाली या मुद्द्यासोबत भेटतोय। आजचं लेक्चर बऱ्यापैकी लेंदी असणार आहे, थोडेसे पेशन्स ठेवून व्यवस्थितपणे ऐका। ज्यांना थोडीशी गडबड आहे, घाई आहे, अशांनी हे लेक्चर आत्ता बघू नका, नंतर निवांत वेळ भेटल्यावरती बघा। इथे लिहिताना लिहिलंय की व्हेरी हाय लेवल, तर यस हे काही असंच लिहिलेलं नाहीये। आजच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन आन्सर तुम्हाला बघायला मिळतील। क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला एक जाणीव होईल की तुमचा अभ्यास कितपत झालाय आणि आयोग आपल्याला काय डेप्थ पर्यंत जाऊन क्वेश्चन विचारेल, त्यानुसार तुमचा अभ्यास झालाय की नाही हे तुम्हाला चेक सुद्धा करता येईल। लेक्चर व्यवस्थितपणे बघितलं तर आय एम शुअर की नदी प्रणालीवरती जेवढे काही क्वेश्चन येतील ते तुम्हाला 100% अटेम्प्ट करता येतीलच। नदी प्रणाली हा थोडासा किचकट असलेला विषय आहे, कारण यामध्ये आपल्याला प्रत्येक नद्या त्यांची डायरेक्शन कशी आहे वाहण्याची, मग त्यांना कुठल्या कुठल्या उपनद्या येऊन मिळतात, मग उजवीकडून येऊन मिळणाऱ्या कुठल्या, डावीकडच्या कुठल्या आहेत, दोन नद्यांचा संगम होतो तर ते संगमाचं ठिकाण कुठलं आहे, किंवा नद्यांच्या काठावरती असलेली ठिकाणं कोणती, त्या नद्यांवरती कोणती महत्त्वाची धरणं आहेत का, खाड्या आहेत का, तर असे भरपूर सारे क्वेश्चन नदी प्रणालीवरती विचारले जातात। त्यामुळं नदी प्रणाली हा विषय एका लेक्चरमध्ये कव्हर करण्यासारखा नाही, आपण याला कमीत कमी आणखीन 3 लेक्चर्सच्या माध्यमातून जाणून घेऊ। आपण स्पेशली पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी, कोकणातल्या नद्या अशा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये याला अभ्यासू। पण आजचं लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला हा एक अंदाजा येईल की आपण नदी प्रणाली हा विषय अभ्यासताना किती डेप्थमध्ये अभ्यास केला पाहिजे। तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत। आपल्या आजच्या लेक्चरची ऑडिओ फाईल आणि सगळ्या येणाऱ्या अपडेट ह्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळत असतात, तर नक्कीच तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा। या माध्यमातून भरपूर सारा अभ्यास तुम्हाला करता येईल। आणि विजन स्टडीचं ॲप सुद्धा प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे। ॲपमध्ये भरपूर सारा कंटेंट दिलेला आहे। तुम्हाला ॲपमधून दररोज फ्री टेस्ट सॉल्व्ह करायला मिळतात, दररोजच्या चालू घडामोडींवरती आधारित टेस्ट होतात, विषयानुसार टेस्ट होतात, तर नक्कीच ॲप डाउनलोड करा। जर तुम्हाला अफोर्ड होत असेल तर तुम्ही आमच्या कोर्समध्ये ॲडमिशन घेऊ शकता। सध्या संयुक्त गट ब आणि टेस्ट सिरीज या कोर्सचे ॲडमिशन ओपन आहेत। जे विद्यार्थी गरजू मेहनती आहेत अशांनी यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता। आपल्या मुख्य मुद्द्याकडेच आपण येऊ, महाराष्ट्र नदी प्रणाली। आता विषयच आपण असा घेतलाय की ज्याच्यामध्ये मॅप माहिती असणं, थोडंसं नकाशा डोळ्यापुढे येणं हे गरजेचंच आहे। तर पहिल्यांदा थोडासा नकाशाच बघून घेऊ। इथं महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी मुख्य नद्या दाखवलेल्या आहेत। आपण जर उत्तरेकडून सुरुवात केली तर या डोंगराच्या पाठीमागं तुम्हाला नर्मदा नदी दिसेल, डोंगराच्या पुढं तुम्हाला तापी नदी दिसतीये, त्यानंतर त्याच्याच खाली पूर्णा नदी पण आहे, त्याच्या डायरेक्शन पण दिलेल्या आहेत। म्हणजे ह्या नद्या सगळ्या जाऊन पश्चिम किनारपट्टीला जाऊन मिळणार, म्हणजे पश्चिम वाहिनी नद्या आहेत ह्या। वर्धा नदी, वैनगंगा नदी, प्राणहिता नदी या सगळ्या दक्षिणेकडे वाहत चालत, म्हणजे खालच्या डायरेक्शनला वाहत आहेत। त्यानंतर आपण इथं बघितलं तर पैनगंगा आहे, त्याखाली गोदावरी नदी जी की पूर्वेकडे वाहत जातीये। त्यानंतर या डोंगर रांगेच्या खाली तुम्हाला इथं भीमा नदी दिसेल, मांजरा नदी आहे, याच्या सुद्धा खाली आला तर तुम्हाला कृष्णा नदी दिसतीये, जी पुढे जाऊन भीमा नदी ही तिला जाऊन मिळते। तर अशा या आपल्या महत्त्वाच्या नद्या आहेत। मी तुम्हाला हा मॅप का दाखवलाय, कारण तुम्हाला सिक्वेन्स माहिती पाहिजे। आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे जर गेलो तर नर्मदा, तापी, त्यानंतर गोदावरी, मांजरा, भीमा आणि कृष्णा, तर ह्या नद्यांचा क्रम आहे, सिक्वेन्स आहे उत्तरेकडून दक्षिणेकडचा, हा तुम्हाला माहिती असावा। इथं जे मध्ये आधी डोंगर दाखवलेत ना, तर ते डोंगर सुद्धा महत्त्वाचे आहेत। एक्झाममध्ये यावरती असे क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत की कोणत्या डोंगर रांगेमुळे कोणत्या 2 नद्यांचे खोरे ही विभक्त झालेत, असे क्वेश्चन आज तुम्हाला सुद्धा बघायला मिळतील। एक्झाममध्ये ऑलरेडी विचारलेले आहेत। पहिली जी डोंगर रांग दिली ती आहे सातपुडा डोंगर रांग, त्याच्या खाली सातमाळा आणि अजिंठा आहे, त्याखाली मग हरिश्चंद्र बालाघाट, आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात खाली भीमा आणि कृष्णा नदीचं खोरं विभक्त होत आहे, तर ती पर्वतरांग किंवा डोंगर रांग म्हणजे शंभू महादेव। ओके, तर अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास अगदी डिटेलमध्ये आपल्याला करायचा आहे। ऑलरेडी तुम्ही सगळ्यांनी विजन स्टडीवरती लेक्चर्सच्या माध्यमातून त्याचा अभ्यास केलाय। आज आपण थोडी क्वेश्चन आन्सर पद्धतीमध्ये त्याची रिव्हिजन करू। तर पहिला क्वेश्चन आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणते गोदावरीचे खोरे किंवा उपखोरे नाही। तर गोदावरी नदीचे बरेचसे उपखोरी पण आहेत। आता उपखोरी कशी तयार होतील, तर गोदावरीला भरपूर साऱ्या उपनद्या आहेत, म्हणजे प्रत्येक उपनदीचं इंडिव्हिज्युअल काही ना काही खोरं असतं, म्हणजे नदीच्या आजूबाजूचं जे क्षेत्र आहे तर त्याला आपण नदी खोरं म्हणतो। तर त्या सगळ्या ज्या उपनद्या आहेत आणि त्यांची जी खोरी आहेत अशा सगळ्यांनी मिळून गोदावरी नदीचं खोरं बनतं, जे की आपल्या महाराष्ट्रातलं 49.5% क्षेत्रफळ व्यापलेलं आहे। म्हणजे महाराष्ट्रातलं ऑलमोस्ट 50% जे क्षेत्रफळ आहे तर ते गोदावरी नदी खोऱ्याच्या अंतर्गत येईल। तर यापैकी कुठलं गोदावरी नदीचं खोरं नाही असं आपल्याला विचारलंय। अ दिलंय मांजरा नदी खोरं, ब आहे प्राणहिता नदी खोरं, क वर्धा नदी खोरं, ड सीना नदी खोरं,
आणि ई येरळा नदी खोरं. तर यापैकी कुठलं नदी खोरं हे गोदावरीचं नाहीये. तर आता या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे की कोणत्या कोणत्या गोदावरीच्या उपनद्या आहेत. जर उपनद्या माहिती झाल्या तर त्यांची खोरी सुद्धा समजतील, किंवा ॲटलिस्ट तुम्हाला हे तरी माहिती पाहिजे की या नद्यांपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाहीये, म्हणजे तुम्हाला आन्सर करता येईल. तर सीना नदी आणि येरळा नदी ह्या जर दोन नद्यांचा उल्लेख असेल तर या काही गोदावरी नदीच्या उपनद्या नाही आहेत. सीना नदी ही भीमा नदीची उपनदी आहे आणि येरळा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. तर सीना नदी खोरं आणि येरळा नदी खोरं, तर हे दोन नदी खोरं हे भीमा नदी खोरं आहे आणि त्याचबरोबर कृष्णा नदीसाठी. म्हणजे कृष्णा नदीचंच एकूण खोरं जर विचारलं तर त्याच्यामध्ये भीमा नदी पात्र येईलच, म्हणजे भीमा नदीचं खोरं येईलच. तर भीमा नदीचं उपखोरं ते म्हणजे सीना नदी, आणि येरळा नदी ही तर कृष्णेची उपनदीच असल्यामुळं भीमा नदी खोऱ्याचा प्रश्नच येत नाही. तर अ, ब आणि क ही जी तीन नदी खोरी आहेत तर ती गोदावरी नदी खोरी आहेत. मांजरा नदी खोरं, प्राणहिता नदी खोरं आणि वर्धा नदी, तर ही तीन नदी खोरी ही गोदावरी नदीची आहेत. तर ड आणि ई हे आपला आन्सर येईल, कारण आपल्याला गोदावरी नदीचं कोणतं खोरं नाहीये, उपखोरं नाही हे आपल्याला विचारलंय. तर पर्याय क्रमांक 2 हे या क्वेश्चनचा आन्सर राहील. आता इथं मी प्रत्येक नदीबद्दल खूप डिटेलमध्ये जाणार नाहीये, कारण आपला आजचा मुख्य उद्देश असतोय की आपल्याला फक्त एक ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे की महाराष्ट्र नदी प्रणालीवरती कसे क्वेश्चन येतात. आणखीन जे येणारे लेक्चर असतील तर त्याच्यामध्ये प्रत्येक नदी डिटेलमध्ये घेणार आहे, त्यामुळे थोडे पेशन्स ठेवून बसा, नाहीतर लगेच तुम्हाला वाटेल की सर मग गोदावरीच्या इतर उपनद्यांबद्दल सुद्धा सांगा. मग डावीकडून येऊन मिळणाऱ्या आहेत, उजवीकडच्या कुठल्या, उजवीकडून येऊन मिळणाऱ्या म्हणलं की लगेच दारणा नदी आठवेल, प्रवरा नदी आहे, सिंदफणा आहे, मांजरा आहे. त्यानंतर डावीकडच्या मग आपल्याला शिवना माहिती आहे, दक्षिण पूर्णा माहिती, प्राणहिता सुद्धा ही डावीकडून येऊन मिळणारी नदी आहे. त्यानंतर कादवा नदी नाशिकमधली ती सुद्धा डावीकडून येऊन मिळते. तर ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये अगदी त्यांच्या लांबीनुसार सुद्धा घेणार आहे, त्यामुळे थोडे पेशन्स ठेवा. आपला आजचा मुद्दा हा महाराष्ट्र नदी प्रणालीवरतीच एकूण अभ्यास करणं हा आहे. एक पर्टिक्युलर नदी आपण नंतर अभ्यासणार आहोत. इंडिव्हिज्युअल नद्यांवरती तुम्हाला सेपरेट लेक्चर सुद्धा मिळतील. तरी मी तुम्हाला जाता जाता गोदावरी नदीबद्दल थोडीशी माहिती सांगतो. गोदावरी नदी जिचं उगमस्थान त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये. गोदावरी ही एक पूर्व वाहिनी नदी आहे. याची एकूण आपल्या संपूर्ण देशामधली लांबी ही 1465 किलोमीटर आहे. काही पुस्तकांमध्ये 1450 किलोमीटर सुद्धा दिलंय. तर 1450 प्लस तिची लांबी आहे. महाराष्ट्रामध्ये तिची एकूण लांबी ही 668 किलोमीटर आहे. बऱ्याचशा पुस्तकांमध्ये हाच नंबर दिलाय. आपल्या गोदावरी नदीला उजवीकडून येऊन मिळणाऱ्या जर नद्या बघितल्या, आता थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की उजवीकडून येऊन मिळणाऱ्या आणि डावीकडून येऊन मिळणाऱ्या हे नेमकं कसं ठरतं. तर नदी ज्या दिशेने वाहतीये, म्हणजे एका ठिकाणी उगम पावला आणि ती कुठल्या दिशेला आता जाऊन वाहतीये, तर त्यानुसार त्या नदीची वाहण्याची दिशा ही ठरणार आहे. गोदावरीबद्दल विचार केला तर गोदावरी नदी ही त्र्यंबकेश्वरमध्ये किंवा ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये उगम पावून ती आपल्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या पूर्वेकडे वाहायला सुरुवात होतीये, म्हणून ती एक पूर्व वाहिनी नदी हे तर आपण फिक्स केलं. आता या नदीच्या उपनद्यांची डायरेक्शन कशी ठरते, तर या नदीला जेवढ्या काही नद्या ह्या वरतून येऊन मिळणार आहेत, वरतून म्हणजे उत्तरेकडे येऊन ज्या मिळतील, तर त्या सगळ्या उपनद्या या गोदावरी नदीसाठी डावीकडून येऊन मिळालेल्या नद्या असतील. कारण गोदावरी चालली आहे पूर्वेकडं. तुम्ही डायरेक्टली लेफ्ट आणि राईट स्वतःचा हात सुद्धा वरती करून बघा. लेफ्ट म्हणजे डाव्या बाजूकडून कुठल्या येऊन मिळतील, तर ज्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या असतील तर त्या येऊन गोदावरीला मिळाल्या की त्या डावीकडच्या तिच्या उपनद्या. आता तसंच उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या म्हणजे कुठल्या, जी नदी ही दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतीये आणि ती गोदावरीला येऊन मिळाली, तर त्या ज्या नद्या असतील तर त्या गोदावरीला खालच्या बाजूनी म्हणजेच उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या नद्या ठरतील. तर अशा उजवीकडून येऊन मिळणाऱ्या उपनद्या ज्यामध्ये दारणा आहे, प्रवरा आहे, मुळा, बोरा, सिंदफणा, त्यानंतर कुंडलिका, सरस्वती, तर या सगळ्या नद्या गोदावरीला उजवीकडून म्हणजेच गोदावरीच्या दक्षिणेकडून येऊन मिळतात. आणि डावीकडून म्हटलं तर म्हणजेच गोदावरीला उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या कोणत्या, कादवा, शिवना, खाम. शिवना ही औरंगाबादमध्ये, कादवा नाशिकमधली नदी, दक्षिण पूर्णा जी की परभणीमधली नदी आहे, प्राणहिता व इंद्रावती. तर ह्या सगळ्या नद्या ह्या गोदावरीला उत्तरेकडून म्हणजेच गोदावरीच्या डाव्या बाजूला येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला या क्वेश्चन बद्दल तरी समजलं की कोणती कोणती गोदावरीची उपखोरी नाहीत. तर पर्याय क्रमांक 2 ह्या क्वेश्चनचं आन्सर होतं. पुढच्या क्वेश्चनकडे आता आपण येऊ. खालीलपैकी अयोग्य विधान किंवा विधाने निवडा. अ, ब, क 3 विधानं दिलीत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगायचं विसरलोय
की प्रत्येक क्वेश्चन आल्यानंतर तुम्ही स्वतः व्हिडिओला पॉज करा, स्वतः क्वेश्चनला वाचा, स्वतः त्याचे आन्सर बघा आणि तुमचं जे काही आन्सर होतं तर ते कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. किंवा जर तुमच्याकडे MRI शीट असेल तर तुम्ही गोलसुद्धा राऊंडसुद्धा लगेचच करत चला, म्हणजे तुम्हाला पण थोडीशी राऊंड करण्याची पण प्रॅक्टिस होईल. आणि एकूणच तुम्हाला किती वेळ लागतो राऊंड करायला, राऊंडची एक प्रॉपर प्रॅक्टिस झाल्यानंतर एक्झामसाठीचा तो एक परफेक्ट अप्रोच असणार आहे. ठीक आहे, तर कुठेतरी आन्सर मार्क करून ठेवा, नंतर तुम्हाला कळेल की आपलं आन्सर योग्य होतं की अयोग्य. तर इथं आपल्याला अयोग्य विधानं शोधायचीत. अ ब क 3 विधान आहेत. अ आहे गोदावरी, भीमा, कृष्णा या महाराष्ट्रातील पूर्व वाहिनी नद्या असून तापी व नर्मदा पश्चिम वाहिनी नद्या आहेत. तर यस, अ विधान तर योग्य दिसतंय. गोदावरी, भीमा आणि कृष्णा हे आपल्या पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या नद्या आहेत, म्हणून आपण त्यांना पूर्व वाहिनी म्हणतो. आणि नर्मदा आणि तापी तर या 2 नद्या मध्य प्रदेशमध्ये उगम पावतात आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडून त्या पश्चिमेला जाऊन मिळतात, म्हणजे अरबी समुद्रात जाऊन मिळतात. तर ह्या सगळ्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. ब विधान आहे नदीच्या प्रवाहाची दिशा तिचा उतार ठरवतो. आणि क तापी नदी भारतातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. तर इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. आता ब विधान उगाच अतिशहाणे जण चुकून सुद्धा येतील एक्झाममध्ये, किंवा असं म्हणतील की क्वेश्चनच चुकीचा विचारला होता. तर ब विधान हे खूप कॉमन सेन्सवरती आधारित आहे, याला काही पुस्तकात लिहिण्याची गरज नसते. नदी किंवा पाणी कुठल्या दिशेला वाहतं, तर ज्या दिशेला उतार आहे किंवा ज्या दिशेला खोल होत गेलेलं आहे तर अशाच ठिकाणाकडे ती वाहण्याचा प्रयत्न करते. तर यस, ब विधान योग्यच आहे की नदीचा प्रवाहाची दिशा ही तिच्या उतारामुळे ठरते. ठीक आहे. क तापी नदी भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. तर तापी नदी पश्चिम वाहिनी नदी आहे हे तर आपण वरतीच बघितलं, पण सर्वात लांब पश्चिम वाहिनी आहे का, की तिच्यापेक्षा कुठल्या इतर पश्चिम वाहिनी लांब नद्या आहेत का भारतामध्ये? तर यस, भारतामध्ये यापेक्षा सुद्धा लांब नदी आहे पश्चिम वाहिन्यांमध्ये, ती म्हणजे नर्मदा नदी. महाराष्ट्रामध्ये मात्र नर्मदा नदीचं जे काही जी लांबी आहे महाराष्ट्रामध्ये ती सगळ्यात कमी आहे, म्हणजे ज्या मुख्य मुख्य नद्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात कमी आहे. पण ऑल ओव्हर इंडियामध्ये विचार केला, भारतात जर विचार केला तर भारतातली सगळ्यात लांब नदी आहे ती म्हणजे नर्मदा. ओके, तापी नदी ही महाराष्ट्रात नर्मदा नदीपेक्षा लांब नदी आहे, हा मुद्दा महत्वाचा आहे. पण इथं भारतातली सर्वात लांब म्हटलंय त्यामुळे आपला आन्सर राहील नर्मदा. महाराष्ट्रातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी असं जर म्हटलं असतं तर मे बी आपला आन्सर राहील तापी नदी. ठीक आहे, तर इथं थोडं कन्फ्यूज होऊ नका. अ ब क हे तिन्ही विधानांमध्ये अयोग्य विधानं आपल्याला शोधायची होती. तर क विधान फक्त अयोग्य आहे, बाकी अ आणि ब हे विधान योग्य आहेत. पर्याय क्रमांक 4 हे या क्वेश्चनचा आन्सर राहील. तापी नदीलाच आपण खानदेशी कन्या म्हणून सुद्धा ओळखतो किंवा खानदेशची कन्या म्हणून सुद्धा ओळखतो. तापी नदी ही मध्य प्रदेशमध्ये उगम पावतीये. मध्य प्रदेशमधून ती येत असताना आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. त्यानंतर पुढे आल्यानंतर ती नंदुरबारमध्ये प्रवेश करते, नंदुरबारमधून धुळ्यामध्ये प्रवेश करते आणि धुळ्यामधून जळगावमध्ये. ठीक आहे, तिथून पुढे ती गुजरात सुरतहून आपल्या अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळते. ठीक आहे, उगम कुठं होतो तर मध्य प्रदेशमध्ये बैतूल जिल्ह्यामध्ये मुलताई टेकड्यांमध्ये तिचा उगम होतो. एकूण तिची भारतातली लांबी ही 725 किलोमीटर किंवा 724 किलोमीटर आहे, पण महाराष्ट्रामध्ये तिची एकूण लांबी ही जवळपास 208 किलोमीटर एवढी आहे. ठीक आहे, तापी नदीला बऱ्याचशा उपनद्या येऊन मिळतात. जसं की उजवीकडून जर बघितला तर या तापी नदीसाठी उजवी बाजू कुठली असणार आहे तर तापी नदी ही एक पश्चिम वाहिनी नदी आहे. अरबी समुद्रात जाऊन ती मिळते म्हटल्यानंतर तिची वरची बाजू म्हणजे उत्तरेकडच्या ज्या नद्या मिळतील तर त्या उजव्या बाजूकडून येऊन मिळणाऱ्या असतील. ज्या नद्या दक्षिणेकडून येऊन मिळतील तर त्या डाव्या बाजूने येऊन मिळालेल्या नद्या. ठीक आहे, तर उजवीकडून येऊन मिळणाऱ्या म्हणजे अरुणावती आहे, त्यानंतर गोमाई आहे, भुलेश्वरी आहे, नंद आहे, वानपण आहे, त्यानंतर मोर नावाची आहे, गुळी आहे, अनेर आहे. तर या बऱ्याचशा नद्या तिला उजवीकडून येऊन मिळतात. तशाच आपण डावीकडून येऊन मिळणाऱ्या बघितलं तर मग त्यामध्ये गिरणा आहे, बोरी आहे, पांझरा, बुराई, वाघूर, अंजनी, त्यानंतर पूर्णा, शिवा, नेसू. तर या सगळ्या नद्या तिला डावीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. तर एवढ्या सगळ्या तिच्या उपनद्या आहेत. आत्ता फक्त शांतपणे ऐकून घ्या, तुम्हाला प्रत्येक नदीवरती प्रत्येक नदी खोऱ्यावरती इन डिटेलमध्ये आपण डिस्कस करूयात, त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी समजत जातील. सध्या फक्त एक तुम्हाला अंदाज येऊ द्या की नदी प्रणालीमध्ये नेमकं काय अभ्यासायचं असतं. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे आता आपण येऊ. खालीलपैकी अयोग्य विधान किंवा विधाने निवडा. अगेन 3 विधानं दिलीत. आहे नर्मदा व तापी नदी मध्य प्रदेशमध्ये उगम पावतात व सातमाळा व अजिंठा या डोंगर रांगेमुळे विभक्त होतात. ब
हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेमुळे गोदावरी व कृष्णा नदी खोरं विभक्त होतं. आणि क गोदावरी व भीमा नदी खोरे सातपुडा डोंगर रांगेमुळे वेगळे झाले आहे. तर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की डोंगर रांगा आणि त्या कुठल्या नद्यांना विभक्त करतायत, कोणत्या नदी खोऱ्यांना विभक्त करतायत, यांच्या पेअर तुम्हाला पाठ असणं खूप गरजेचं आहे. कारण आयोगाने भरपूर वेळेस मॅच दी पेअरमध्ये क्वेश्चन विचारले, जोड्या लावा म्हणून क्वेश्चन विचारलेत. तर त्यासाठी सुरुवातीला जो मी तुम्हाला मॅप दाखवला होता तर त्यावरती येऊ. वरची जी डोंगर रांग ही सगळ्यात वरची तर ती आहे सातपुडा डोंगर रांग. त्याच्या खाली सातमाळा आणि अजिंठा, त्याखाली हरिश्चंद्र बालाघाट आणि सगळ्यात खाली ती आहे शंभू महादेव डोंगर रांग, जी की कृष्णा आणि भीमा तर या दोन नद्यांचं खोरं विभक्त करते. भीमा नदीचं खोरं हे शंभू महादेवच्या उत्तरेकडे येतं आणि सगळ्यात खाली म्हणजे महाराष्ट्रातली मुख्य नदी सगळ्यात खाली ती म्हणजे कृष्णा नदी, जी की या शंभू महादेव डोंगर रांगेच्या दक्षिणेकडे आहे. थोड्याशा दिशांवाईज सुद्धा माहिती असायला पाहिजे आता, कारण आयोगाने सुद्धा भरपूर वेळेस असे क्वेश्चन विचारलेत ना की कुठलं नदी खोरं कोणत्या डोंगर रांगेमुळे वेगळं होत आहे. तर आपल्याला आता भविष्यामध्ये असे पण बदल दिसतील की ते आयोग असं विचारेल की तुम्हाला शंभू महादेवच्या दक्षिणेकडून कुठली नदी वाहतीये, किंवा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग ही गोदावरी नदी आणि भीमा नदी खोरं वेगळं करते. तर गोदावरी नदी ही हरिश्चंद्र बालाघाटच्या दक्षिणेकडे आहे, भीमा नदी उत्तरेकडं, असे काहीतरी चुकीचे सेंटेन्स विचारू शकतात. तर म्हणून आता आपण हे पाठ करण्यावरती पण भर देऊ. हा मॅप तुमच्या डोक्यामध्ये अगदी प्रिंट झालाच पाहिजे. विजन स्टडीवरती लेक्चर बघताना तर ऑलरेडी पाठ झाला असेलच, पण तरी सुद्धा आणखीन डिटेलमध्ये बघू. नर्मदा नदी आणि तापी नदी खोरं हे सातपुडा या पर्वतरांगेमुळे वेगळं झालेलं आहे. नर्मदा नदी खोरं हे सातपुडाच्या उत्तरेकडे आहे आणि तसंच सातपुड्याच्या थोडं दक्षिणेकडं तापी नदी खोरं येईल. तर हे नदी खोरं हे सातपुडा पर्वतरांगेमुळे वेगळं झालंय. तापी आणि पूर्णा नदी खोरं हे सुद्धा सातपुडा डोंगर रांगेमुळेच वेगळं होत आहे. आणखीन थोडं टू बी स्पेसिफिक बोलायचं ना तर दोन शिखरं मी तुम्हाला लक्षात ठेवायला लावली होती. सातपुडा डोंगर रांगेमधली दोन महत्वाची डोंगर शिखरं, एक डोंगर रांग ती म्हणजे गाविलगडची डोंगर रांग आणि दुसरी आहे ती म्हणजे तोरणमाळ. तोरणमाळ कुठे येईल तर सातपुडामध्येच. आपण जर हा जर भाग बघितला जिथं नर्मदा आणि तापी नदी खोरं हे वेगळं होत आहे, तर या प्रदेशामध्ये आपल्याला तोरणमाळ डोंगर रांग बघायला मिळणार आहे. सातपुडाचीच ही एक डोंगर रांग आहे. तोरणमाळमध्ये अस्तंबा डोंगर हा सगळ्यात उंच शिखर आहे. तिथं ऑलमोस्ट 1325 मीटरच्या आसपास त्याची हाईट आहे, जे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये येईल. तोरणमाळ डोंगर रांग ही एक जवळपास 100 किलोमीटर पर्यंत पसरली आहे आणि त्याचप्रमाणे गाविलगड डोंगर सुद्धा 100 किलोमीटर पर्यंत पसरला आहे. म्हणजेच सातपुडामधल्या ह्या दोन महत्वाच्या रांगा आहेत की ज्यांमुळं दोन वेगवेगळ्या नद्यांची खोरी ही वेगळी होतात. एक पेर आहे ती म्हणजे नर्मदा आणि तापी, जी की तोरणमाळ डोंगरामुळे वेगळी होतीये. तोरणमाळमधलं उंच शिखर ते म्हणजे अस्तंबा जवळपास 1325 मीटर ही त्याची उंची आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये येईल. त्याचप्रमाणे तापी नदी खोरं आणि पूर्णा नदी खोरं तर हे गाविलगड डोंगरामुळे वेगळं झालेले. गाविलगड सुद्धा जवळपास 100 किलोमीटर पर्यंत पसरला आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. यामध्ये दोन महत्वाची शिखरं आहेत जी लक्षात ठेवायला सांगितली होती मी तुम्हाला. एक म्हणजे वैराट आणि दुसरं म्हणजे चिखलदरा, की अगेन ही दोन थंड हवेची ठिकाण आहेत आणि अतिशय उंचीवरती आहेत. म्हणजे त्यांची सुद्धा उंची ऑलमोस्ट 1100 मीटरपेक्षा उंच आहे. तर म्हणूनच ही नावं लक्षात ठेवायची होती. लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला तसं सांगितलं सुद्धा होतं. थोडंसं रिकॉल करा, बऱ्याचशा गोष्टी आठवतील. त्यानंतर पुढची डोंगर रांग ती म्हणजे सातमाळा आणि अजिंठा. सातमाळा आणि अजिंठा कोणत्या नदी खोऱ्यांना विभक्त करतात तर तुम्हाला इथं दिसून येईल की वरतून जाणारी म्हणजे सातमाळा अजिंठाच्या वरती उत्तरेकडे असलेली तापी नदी खोरं आणि याच डोंगर रांगेच्या दक्षिणेकडे असलेलं ते म्हणजे गोदावरी नदी खोरं. तर ह्या दोन नद्यांचं खोरं सातमाळा आणि अजिंठा या पर्वतरांगेमुळं वेगळं झालेलं आहे, विभक्त झालेलं आहे. त्यानंतर पुढची डोंगर रांग आहे ती म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट. त्याच्या उत्तरेकडं गोदावरी नदी खोरं आहे आणि याच्याच दक्षिणेकडं भीमा नदी खोरं सुद्धा आहे, मांजरा नदी खोरं पण आहे. तर भीमा, मांजरा आणि गोदावरी नदी खोरं तर हे हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेमुळे वेगळं झालेलं आहे, विभक्त झालेलं आहे. त्यानंतर शंभू महादेव डोंगर रांग जी की सह्याद्रीमधून महाबळेश्वर पासून सुरू होती आणि पुढे जात सातारा, सांगली, त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये सुद्धा जाते. तर ही डोंगर रांग भीमा नदी खोरं आणि कृष्णा नदी खोरं तर यांना विभक्त करणारी डोंगर रांग आहे. आणि याच डोंगर रांगेमध्ये शंभू महादेव डोंगर रांगेमध्येच शिखर शिंगणापूर हे सुद्धा ठिकाण वसलेलं आहे. हे आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा बघितलंय. मी फक्त काही गोष्टी तुम्हाला रिकॉल करून देतोय. तर आय होप तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर देता येईल. आपण अविधानाकडे येऊ. नर्मदा व तापी नदी ह्या मध्य प्रदेशमध्ये उगम पावतात, खरं आहे. सातमाळा व अजिंठा या पर्वतरांगेमुळे ते विभक्त होतात का
तर नाही, सगळ्यात वरती जी आहे उत्तरेकडे तर ती आहे सातपुडा पर्वतरांग, की ज्यामुळे नर्मदा आणि गोदावरी नदी खोरं वेगळं झालंय. सातपुडामध्ये सुद्धा पर्टिक्युलर जे तोरणमाळ जी 100 किलोमीटरची डोंगर रांग आहे, तर यामुळे नर्मदा आणि तापी नदी खोरं वेगळं झालेलं आहे. ठीक आहे, विधान आपलं अयोग्य असेल. ब, हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेमुळे गोदावरी व कृष्णा नदी खोरं हे विभक्त झालंय. तर ब विधान सुद्धा चुकीचंच आहे, कारण गोदावरी नदी खोरं आणि कृष्णा नदी खोरं तर यांचा संबंधच येत नाही. यांच्यामध्ये ऑलरेडी भीमा नदी खोरं आहे, त्याच्यामुळे गोदावरी आणि कृष्णा नदीचं खोरं हे विभक्त होण्याचा प्रश्न येतच नाही. तर हरिश्चंद्र बालाघाटमुळं गोदावरी आणि भीमा नदीचं खोरं विभक्त झालंय, तर इथं कृष्णा नदी दिलं, त्याच्यामुळं ब विधान सुद्धा आपलं चुकीचं असेल. क विधानाकडे बघा, गोदावरी व भीमा तर हे नदी खोरं सातपुडा डोंगर रांगेमुळे विभक्त झाले आहे, तर यस, क विधान सुद्धा चुकीचंच आहे. गोदावरी आणि भीमा हे हरिश्चंद्र बालाघाट जे वरच्या विधानामध्ये दिलंय, तर या डोंगर रांगेमुळे वेगळं झालेलं आहे, विभक्त झालेलं आहे, सातपुडा पर्वत रांगेमुळे नाही. ठीक आहे, तर या क्वेश्चनचा आन्सर राहील पर्याय क्रमांक 4. अयोग्य विधानं निवडायची होती, तर सर्वच्या सर्व विधानं आपली अयोग्य आहेत. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आता बघू. नद्यांचा लांबीनुसार ब्रॅकेटमध्ये महाराष्ट्रातील असं लिहिलेलं आहे, चढता क्रम लावा. ब्रॅकेटमध्ये महाराष्ट्रातील असं देण्याचा पर्पज काय असेल बरं? कारण यापैकी बऱ्याचशा नद्या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा वाहत असतील, महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये सुद्धा वाहत असतील, आणि तुम्हाला तिथं कन्फ्यूज व्हायला नको की मग गोदावरी नदी सगळ्यात लांब आहे की भीमा नदी की कृष्णा की तापी नर्मदा. तर हे सांगताना कन्फ्युजन व्हायला नको की महाराष्ट्राची स्पेसिफिक बघायचं आहे की महाराष्ट्रा व्यतिरिक्त संपूर्ण देशाचं. तर महाराष्ट्रामध्येच त्यांच्या लांबीनुसारचा क्रम आपल्याला माहिती असायला पाहिजे या क्वेश्चनसाठी. पण संपूर्ण देशामध्येच एकूण त्यांची लांबी काय आहे, त्या संपूर्ण देशामध्येच आपल्या या नद्यांचा क्रम कसा लागतो, तर याविषयी सुद्धा माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर आपण या क्वेश्चनमध्ये जर बघितलं तर गोदावरी आपल्या महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी आहेच, कारण तिची लांबी आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 668 किलोमीटरपर्यंत आहे. संपूर्ण देशामध्ये विचार केला तर 1450 ते 1465 दरम्यान तिची लांबी आहे. हे सगळं मी किलोमीटरमध्ये सांगतोय. भीमा नदी ही महाराष्ट्रातली दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे, कारण भीमा नदीची लांबी एकूण 451 किलोमीटर आहे. ठीक आहे, भीमा नदी ही कृष्णेची जरी उपनदी असली तरी सुद्धा कृष्णेपेक्षा भीमा नदीची लांबी आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहे. कृष्णा नदी तिसऱ्या क्रमांकावरती येईल, कारण कृष्णा नदीची आपल्या महाराष्ट्रामधली लांबी ही जवळपास 282 किलोमीटरपर्यंत आहे. ठीक आहे, हे मी महाराष्ट्राशी संदर्भात सांगतोय. देशाशी संदर्भात टॉप 10 आपल्या संपूर्ण भारतातल्या कुठल्या नद्या आहेत त्यांची लांबी काय हे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या क्वेश्चनमध्ये दिसणारच आहे. थोडेसे पेशन्स ठेवा. कृष्णा नदीनंतर तापी नदीचा क्रमांक लागेल लांबीनुसार. तापी नदीची एकूण महाराष्ट्रातली लांबी ही 208 किलोमीटर आहे, पण संपूर्ण भारतात म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात या तिन्ही राज्यांमधली तिची एकूण लांबी बघितली तर ती जवळपास 725 किलोमीटरच्या आसपास आहे. ठीक आहे, तिला आपण खानदेश कन्या म्हणून सुद्धा ओळखतो, हे आपण ऑलरेडी बघितलंय. नर्मदा नदी ही महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रासाठी जाते, म्हणजे तिची महाराष्ट्रातली लांबी सगळ्यात कमी आहे. जवळपास फक्त 54 किलोमीटरची सीमा नर्मदा नदी ही महाराष्ट्रासाठी बनवते. पण नर्मदा नदीची लांबी ही एकूण आपल्या देशामध्ये जवळपास 1325 किलोमीटरपर्यंत आहे, म्हणजे तापी नदीपेक्षा सुद्धा ती मोठी किंवा लांब आहेच. तर आपल्या महाराष्ट्रासाठी जर क्रम विचारला तर आपल्याला इथं चढता क्रम लावायचा आहे. मी तुम्हाला आन्सर देताना किंवा सिक्वेन्स थोडासा उतरत्या क्रमात दिलाय. चढता क्रम म्हणजे सगळ्यात कमीपासून सुरुवात करायची. पर्याय बघा तुम्ही थोडे कन्फ्यूज करणारे दिलेत. आयोग सुद्धा आपल्याला कधी कधी असंच करतो. पर्यायामध्ये तिन्ही ठिकाणी दिसतंय, तर आपण काय करू की आपल्याला थोडं वाटू शकतं असं की पर्याय बघितल्यानंतर की आपल्याला उतरता क्रम लावायचा, म्हणजे सगळ्यात मोठी सगळ्यात लांब त्याच्यानंतर त्यापेक्षा थोडीशी लहान कुठली तर असा क्रम लावायचा आहे. तर तिथंच आपण चुकू, तिथंच माती खाणार. तर तसं नका करू, क्वेश्चनला थोडं नीट वाचायचं आहे. तर अगदी सरळ सोपं आन्सर याचं. गोदावरी सगळ्यात लांब नदी आहे ना, तर पर्यायामध्ये असा एकच ऑप्शन दिला आहे की ज्यामध्ये गोदावरी सगळ्यात शेवटी आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 4. तर डायरेक्टली आपला आन्सर येईल पर्याय क्रमांक 4. मी तुम्हाला एक्सप्लेन करत होतो किंवा सांगत होतो म्हणून थोडासा वेळ लागला, पण आयोगाने जर आपल्याला असा चान्स दिला की एकदा बघितलं आणि लगेच तुम्हाला आन्सर सांगता येत असेल तर पुढं क्रॉस चेक करत बसण्याची सुद्धा गरज नाही आहे. हा क्वेश्चन तसाच आहे. जे थोडे स्मार्ट होते, जे भान ठेवून या क्वेश्चनला वाचत होते, अशांना लगेच एका सेकंदामध्ये याचा आन्सर समजला असेल. ठीक आहे, तर अगेन नद्या तुम्ही बघून घ्या. नर्मदा नदी सगळ्यात उत्तरेकडे आहे, त्यानंतर त्याच्या खाली तापी नदी. तापी नदी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 208 किलोमीटरची आहे. नर्मदा नदी फक्त आणि फक्त
54 किलोमीटरचीच वाहती आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर गोदावरी नदी बघितली तर ती आपल्या महाराष्ट्रामध्ये 668 किलोमीटर पर्यंत वाहते. एकूण गोदावरीची लांबी ही जवळपास 1450 ते 1465 किलोमीटर पर्यंत आहे. त्यानंतर भीमा नदी आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 451 किलोमीटरसाठी वाहते. ती इव्हन कृष्णेची फक्त उपनदीच आहे, पण महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीपेक्षा ती लांब आहे. महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदी फक्त आणि फक्त 282 किलोमीटरचीच आहे, पण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन ती संपूर्ण देशामध्ये 1400 किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे. इव्हन आपल्या देशातली सगळ्यात लांब नद्यांपैकी 3ऱ्या क्रमांकाची नदी आहे ती म्हणजे कृष्णा नदी. ठीक आहे, 1400 किलोमीटर पर्यंत ती पसरली आहे. तर या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला समजलाय. पुढच्या क्वेश्चनकडे आता आपण येऊ. खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने निवडा. अ ब क 3 विधानं दिलीत. अ आहे नर्मदा नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते. चुकीचे विधान आहे. तापी नदीला आपण खानदेश कन्या म्हणून ओळखतो. ब गोदावरी नदीने महाराष्ट्रातील 49.5% तर देशातील 15% क्षेत्रफळ व्यापले आहे. आणि क गोदावरी नदीचे खोरे दक्षिण भारतातील सर्वात मोठे नदी खोरे आहे. हिला दक्षिण भारतातील गंगा म्हणून ओळखले जाते. तर हा क्वेश्चन तर आयोगाने ऑलरेडी याच्यातले क जे विधान आहे ना, तर आयोगाने ऑलरेडी 2017 किंवा 2016 मध्ये ऑलरेडी विचारलेलं आहे. ब विधान थोडं कन्फ्यूज करेल, कारण आपल्या महाराष्ट्रामधलं तर आपल्याला माहिती असतं की जवळपास 49.5% क्षेत्रफळ आपल्या महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेलं आहे. तर इथपर्यंत योग्य आहे. देशातलं ते 15% होईल का, तर नाही. देशातल्या एकूण क्षेत्रफळाच्या 10% क्षेत्रफळ हे गोदावरी नदीने व्यापलेलं आहे. तर इथं 15% दिलं, त्याच्यामुळं हे विधान चुकीचं आहे. ब विधान चुकीचं आहे. क मध्ये पण थोडीशी एक करेक्शन करण्याची गरज आहे. थोडासा एका शब्दाचा फक्त फरक आहे, तो म्हणजे गोदावरी नदीचं खोरं दक्षिण भारतात तर सगळ्यात मोठं आहे. यस, करेक्ट आहे. हिला दक्षिण भारतातील गंगा म्हणून ओळखले जाते. तर हे विधान चुकीचं आहे. थोडंसं काळजीपूर्वक बघा. दक्षिण भारतातील गंगा म्हणून कावेरी नदीचा उल्लेख केला जातो, गोदावरी नदीचा नाही. ठीक आहे, तर कावेरी नदीला आपण दक्षिण भारतातली गंगा म्हणून ओळखतो. याचं कारण सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आता मे बी आपल्याला आयोगामध्ये अशा जर डिफिकल्ट क्वालिटीचे क्वेश्चन विचारायचे असतील की या नदीला याच नदीच्या नावाने किंवा याचं असंच टोपण नाव का ठेवलं आहे, मग जसं की बंगालचे अश्रू, बिहारचे अश्रू अशा नदींची नावं का ठेवलीत, किंवा असं कोणत्या राज्याला 5 नद्यांचं राज्य म्हणून ओळखलं जातं, किंवा त्या राज्यामध्ये मग कुठल्या 5 नद्या आहेत, असे जर आयोगाने थोडे डिफिकल्ट क्वेश्चन विचारायचं ठरवलं ना, तर असं विचारतील तुम्हाला की कावेरी नदीला दक्षिण भारतातील गंगा म्हणून ओळखलं जातं, याच्यापैकी योग्य कारण कोणतं. कारण असेल की ती दक्षिण भारतातली सर्वात लांब नदी आहे. दुसरं कारण असं असू शकतं की कावेरी नदी खोरं हे सगळ्यात सुपीक नदी खोरं आहे दक्षिण भारतासाठी. त्यानंतर अजून एक कारण असं देतील की कावेरी नदी ही 12 महिने वाहणारी नदी आहे, 12 महिने वाहती, त्याच्यामुळं तिला दक्षिण भारतातील गंगा म्हणून ओळखलं जातं. किंवा असं एक देतील की कावेरी नदी ही कर्नाटक आणि तमिळनाडू तर या 2 राज्यांसाठी जीवनवाहिनी म्हणून काम करते. तर यापैकी योग्य कारण कोणतं आहे की तिला दक्षिण भारतातील गंगा म्हणून ओळखलं जातं. तर मी जे चौथं विधान सांगितलं ना, कर्नाटक आणि तमिळनाडू, तर या 2 राज्यांसाठी कावेरी नदी हे खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. तिथलच्या शेतीसाठी, तिथलच्या पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून सुद्धा कावेरी नदीचं पाणी हे वापरलं जातं. कावेरी नदी अतिशय महत्त्वाची नदी आहे, तर म्हणून तिला दक्षिण भारतातील गंगा म्हणून ओळखलं जातं. जसं उत्तरेकडं गंगा नदीमुळं बराचसा सुपीक मैदानी प्रदेश बनला आहे, शेतीसाठी पिण्यासाठी गंगा नदीचं पाणी वापरलं जातं, तेवढंच महत्त्व दक्षिणेमध्ये कावेरी नदीला आहे. तर म्हणून कावेरीला दक्षिण भारतातील गंगा म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, तर अ ब क यापैकी आपल्याला योग्य विधानं निवडायची होती. तर तिन्ही विधानं योग्य नाही आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 एकही नाही हे आपल्या या क्वेश्चनचा आन्सर राहील. जो मी तुम्हाला सुरुवातीला थोडा उल्लेख करून सांगितलं ना की सॉरो ऑफ बेंगॉल म्हणजेच बंगालचे अश्रू म्हणून कुठल्या नदीला ओळखतात, बिहारचे अश्रू म्हणून कुणाला ओळखतात, 5 नद्यांचा प्रदेश कोणता, मग त्यामध्ये 5 नद्या कोणत्या. तर 5 नद्यांचा प्रदेश म्हणजे तो सोपा आहे की तो राज्य म्हणजे पंजाब, त्याचं नावच आहे म्हणजे 5, तर पंजाब असा तो प्रदेश आहे जो की 5 नद्यांपासून बनलेला आहे, किंवा त्या प्रदेशात 5 नद्या आहेत. मग आता त्या 5 नद्या कोणत्या आहेत ना, तर ते तुम्ही कमेंट करून कळवा. ठीक आहे, त्यानंतर सॉरो ऑफ बेंगॉल म्हणजे बंगालचे अश्रू म्हणून आपण दामोदर या नदीला ओळखतो. दामोदर नदीमुळे बंगालमध्ये भरपूर प्रलय येत राहतो, तर म्हणून दामोदर नदीला बंगालचे अश्रू म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर गोदावरी नदीबद्दल जर उल्लेख बघितला ना, तर गोदावरी नदीला
वृद्धगंगा म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. दक्षिण भारतातील गंगा आणि वृद्धगंगा ह्या दोन्हींमध्ये खूप फरक आहे, खूप जमीन आसमानचा फरक आहे, कन्फ्युजन करून घेऊ नका. गोदावरी नदी ही वृद्धगंगा म्हणून ओळखली जाते आणि दक्षिण भारतातील गंगा म्हणजे कावेरी. आता गोदावरी नदीला वृद्धगंगा का म्हणत असतील? कारण गोदावरी नदीच्या किनाऱ्याला म्हणजे नदीच्या किनाऱ्यावरती भरपूर सारी मंदिरं आहेत, भरपूर सारी धार्मिक स्थळं आहेत, तर म्हणून गोदावरीला वृद्धगंगा म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे बरेचसे मुद्दे तुम्हाला समजले असतील. थोडंसं आपण जर सगळ्या भारतातल्याच मुख्य नद्या जर बघितलं त्याच्यामध्ये 10 प्रमुख नद्या, त्यांची नावं लांबीनुसार माहिती पाहिजेत. क्रम असाच लक्षात ठेवा. सर्वात लांब नदी ती म्हणजे गंगा नदी, जवळपास 2525 किलोमीटर अशी तिची लांबी आहे. गोदावरी नदी 2 नंबरला येईल, जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर जवळ उगम पावते. गोदावरी नदीची एकूण लांबी ही 1465 किलोमीटर दिली आहे. तिसऱ्या क्रमांकाला आहे कृष्णा नदी, 1400 किलोमीटरपर्यंत पसरली आहे. चौथ्या क्रमांकाला आहे नर्मदा नदी, जे की 1313 किलोमीटर इथं दिलं आहे, आपल्या पुस्तकांमध्ये 1325 सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे. यमुना नदी आहे 5व्या क्रमांकाला, 1211 किलोमीटर. यमुना नदी इथं तुम्हाला दिसेल. गंगा नदीच्या जस्ट खाली आहे, जस्ट दक्षिणेकडे असलेली नदी, जी की गंगा नदीला जाऊन मिळणारच आहे, जिची लांबी 1211 किलोमीटर सांगितली आहे. त्यानंतर सिंधू नदी आहे, जी की जवळपास 1115 किलोमीटरपर्यंत पसरली आहे. त्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी, जी की चीनमध्ये किंवा तिबेटमध्ये उगम पावते. ब्रह्मपुत्रा नदी 916 किलोमीटरपर्यंत पसरली आहे. त्यानंतर महानदी, जे की तुम्हाला इथं ओडिशामध्ये दिसेल, महानदी जवळपास 851 किलोमीटरची पसरली आहे. महानदीला ओडिशाचे आश्रम म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हा पण पॉईंट आपल्याला माहिती असावा. 9व्या क्रमांकाला आहे कावेरी नदी, जिला आपण दक्षिण भारतातली गंगा म्हणून ओळखतो. 800 किलोमीटरपर्यंत तिची लांबी आहे. आणि 10व्या क्रमांकाला आहे तापी नदी, तर तापी नदी सुद्धा 724-725 किलोमीटरची आहे. ठीक आहे. आणि आपलं नशीब बघा की आपल्या महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदी सुद्धा वाहते, कृष्णा नदी सुद्धा आहे, नर्मदा नदी सुद्धा आहे, त्यानंतर तापी नदी सुद्धा वाहते. म्हणजे भारतातल्या टॉप 10 पैकी जवळपास 4 नद्या ह्या आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत. इतर राज्यांसाठी जर तुम्ही बघितलं तर असं भाग्य त्यांचं नाही आहे, महाराष्ट्राचं भाग्य चांगलं आहे. पण तरीसुद्धा अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्रामध्येच सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुद्धा होतात आणि पाण्याची समस्या महाराष्ट्राला भेडसावणारी आहे. पण यावरती भविष्यामध्ये तुम्ही ॲज अ अधिकारी झाल्यानंतर बऱ्याचशा उपाययोजना सुचवाल, त्याच्यावरती काम कराल, तर हीच एक अपेक्षा, तुम्हाला या गोष्टींबद्दलचं नॉलेज असायला पाहिजे. ठीक आहे. नर्मदा नदी आपण अगदी थोडक्यात बघूयात. नर्मदा नदीचा उगम हा मध्य प्रदेशमध्ये सातपुडा डोंगर रांगेमध्ये होतो. तिची एकूण लांबी आपल्या देशामध्ये 1315 किंवा 1325 किलोमीटरच्या आसपास आहे. महाराष्ट्रात तिची एकूण लांबी ही 54 किलोमीटर एवढीच आहे आणि जी की नंदुरबार जिल्ह्यामधून वाहते. ठीक आहे. म्हणजे एक बॉर्डर तयार करणारी एक नदी आहे. त्यानंतर ही पुढं जाऊन मध्य प्रदेशमधून, महाराष्ट्रातून, त्यानंतर पुढं जाऊन गुजरातमधून, भरूचमधून, खंभातच्या अखातातून अरबी समुद्रात जाऊन मिळते. तर हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा, यावरती आपल्याला आयोगाने क्वेश्चन विचारलेत. ठीक आहे. पुढच्या इम्पॉर्टंट क्वेश्चनकडे आपण वळू. खालीलपैकी योग्य विधानं निवडायची. अगेन 3 विधानं दिलीत. अविधान आहे गोदावरीचा उगम ब्रह्मगिरीमध्ये होतो, तर दारणा, प्रवरा, सिंदफणा या गोदावरीच्या उजवीकडून येऊन मिळणाऱ्या उपनद्या आहेत. ब विधान भीमा नदी कृष्णाची उपनदी असून कोयना, पंचगंगा, दूधगंगा या इतर देखील उपनद्या आहेत. आणि क अनेर, पूर्णा, काटेपूर्णा, गिरणा, पांजरा या तापी नदीच्या उपनद्या आहेत. तर अविधानामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्याला उजवीकडून येऊन मिळणाऱ्या, डावीकडून येऊन मिळणाऱ्या ह्या नद्या पाठ कराव्या लागतात. खास करून गोदावरी नदीचा विचार केला तर ती महाराष्ट्रातील सगळ्यात लांब आहे, त्याच्यामुळं खास गोदावरीच्या लक्षातच ठेवायच्यात की उजवीकडून येऊन मिळणाऱ्या कोणत्या, डावीकडून येऊन मिळणाऱ्या कोणत्या आहेत. तर गोदावरी नदीचा उगम ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये होतो, खरं आहे हे. दारणा, प्रवरा आणि सिंदफणा तर या उजवीकडून येऊन मिळणाऱ्या उपनद्या आहेत, हे सुद्धा खरं आहे. या व्यतिरिक्त मांजरा नदी सुद्धा उजवीकडून येऊन मिळते, म्हणजे दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. गोदावरीच्या उत्तरेकडून म्हणजे डाव्या बाजूने येऊन जर बघितलं तर त्याच्यामध्ये कादवा आहे नाशिकमध्ये, शिवणा, त्यानंतर प्राणहिता, इंद्रावती, दक्षिण पूर्णा ह्या सगळ्या नद्या गोदावरीला डाव्या बाजूने येऊन मिळतात. तर हे मुद्दे लक्षात असायला पाहिजेत, यावरती आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलेत. तर अविधान तर आपलं योग्य झालं. ब बघा भीमा नदी कृष्णेची उपनदी असून कोयना, पंचगंगा, दूधगंगा तर यस कृष्णेच्या या सगळ्या उपनद्याच आहेत. भीमा नदी सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात मोठी उपनदी आहे. या व्यतिरिक्त कोयना सुद्धा आहे, पंचगंगा आहे, दूधगंगा आहे, त्यानंतर वैन्ना आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा जर उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या बघितलं
तर वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, तर या सगळ्या नद्या ह्या उजवीकडून येऊन मिळतात. पंचगंगा नदीबद्दल आपण आपल्या लेक्चर्समध्ये बघितलं होतं की कुंभी, कासारी, भोगावती, तुळशी आणि सरस्वती. सरस्वती खरं तर काल्पनिक नदी म्हणून सुद्धा आपण तिला ओळखतो. तर ह्या 5 नद्यांनी मिळून पंचगंगा ही नदी बनतीये. म्हणजेच या 5 नद्यांना मिळून आपण एकत्रितपणे पंचगंगा नदी असं म्हणतो. तर पंचगंगा ही सुद्धा कृष्णेसाठी उजवीकडून येऊन मिळणारी नदी आहे. या व्यतिरिक्त दूधगंगा आणि वेदगंगा ह्या नद्या सुद्धा कृष्णेला उजव्या बाजूने येऊन म्हणजेच कृष्णेच्या दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. ठीक आहे. यानंतर जे क विधान आहे तर त्याच्यामध्ये अनेर, पूर्णा, काटेपूर्णा, गिरणा, पांझरा तर हे सुद्धा दिलंय. तर यस, याच्यामध्ये अनेर आहेच, पांझरा आहे, पूर्णा आहे, काटेपूर्णा आहे. तर या सगळ्या नद्या, याच्यामध्ये गिरणा सुद्धा, तर या सगळ्या नद्या या तापी नदीच्या उपनद्याच आहेत. यामध्ये गिरणा, पांझरा, त्यानंतर अंजनी, पूर्णा, यामध्ये गिरणा, बोरी, पांझरा, भुराई, त्यानंतर अंजनी, पूर्णा, शिवा, नेसू, तर या सगळ्या नद्या तापी नदीला डावीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. आणि या व्यतिरिक्त अरुणावती, गोमाई, मोर, गुळी आणि अनेर तर या नद्या सगळ्या तापी नदीला उजव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. ठीक आहे. तर हे सगळं आपण ऑलरेडी लेक्चर्समध्ये बघितलंय. मी तुम्हाला थोडं रिवाईज करतोय आणि क्वेश्चन आन्सर पद्धतीमध्ये रिवाईज करतो. त्यावेळेस आपल्याला हे सुद्धा समजतं की एक्झाममध्ये कसे क्वेश्चन येतात, त्यांना आपल्याला कशा पद्धतीने टॅकल करावं लागणार. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आता आपण बघू. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला कोकणातल्या नद्यांबद्दल विचारलंय. आजच्या लेक्चरमध्ये कोकणातल्या नद्यांवरती एकच क्वेश्चन ऍड केलाय, पण तुम्हाला पुढच्या लेक्चर्समध्ये कोकणातल्या नद्यांवरती सुद्धा एक चांगली रिव्हिजन होईल अशा क्वालिटीचे क्वेश्चन असतीलच. या क्वेश्चनमध्ये राहा. खालीलपैकी सत्य असलेली विधान किंवा विधाने निवडा. 2च विधानं दिली. तर आहे उल्हास नदी कोकणातली सर्वात मोठी किंवा लांब नदी असून काळू व भातसा तर या तिच्या उपनद्यांपैकी तिचे 55% क्षेत्रफळ व्यापलेले आहे. तर आता इथं सगळ्यात लांब नदी आहे का हे पण माहिती पाहिजे. तिच्या उपनद्या काळू आणि भातसा हेच आहेत का, आणि ह्या जर उपनद्या असतील तर त्यांनी एकूण 55% क्षेत्रफळ हे व्यापलंय का. तर एकूण एकाच विधानात 3 क्वेश्चन तुम्हाला दिलेत. ब बघा, जगबुडी ही वशिष्ठीची तर बाव ही शास्त्रीची उपनदी आहे. तर इथं सुद्धा ब विधानामध्ये अगेन 2 क्वेश्चन टाकलेत. तर जगबुडी ही कुणाची उपनदी आणि बाव ही कुणाची उपनदी हे सुद्धा इथे विचारलंय. तर अ विधानाकडे थोडंसं लक्ष देऊ. उल्हास नदी कोकणातील सर्वात लांब आहे हे आपण ऑलरेडी बघितले, माहिती आहे, पाठ झाला असेल. आणि याच्या उपनद्या म्हणजे काळू आणि भातसा हे सुद्धा बरोबर आहे. आणि त्यांनी एकूण या नदीच्या एकूण 55% क्षेत्रफळ व्यापले हे सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे अ विधान पूर्णपणे योग्य राहील. जगबुडी ही वशिष्ठीची करेक्ट आहे हे सुद्धा. जगबुडी ही वशिष्ठीची उपनदी आहे आणि शास्त्रीची उपनदी ती म्हणजे बाव. तर अ आणि ब दोन्ही विधानं योग्यच दिलेली आहेत. तर पर्याय क्रमांक 4 म्हणजे दोन्ही हे या क्वेश्चनचा आन्सर राहील. तर कोकणातल्या नद्यांबद्दल अगदी डिटेलमध्ये बघूयात. आता सध्या इथं कन्फ्यूज करायला नको, त्यामुळे मी इथंच्या क्वेश्चन पुरताच थांबतोय. पण कोकणातल्या नद्या ह्या खूप डिटेलमध्ये आपण क्वेश्चन आन्सरमध्येच घेणार आहोत. ठीक आहे. पुढच्या क्वेश्चनकडे या. प्रसिद्ध शहरे व नद्या यांच्या योग्य जोड्या लावा. एका बाजूला नद्या दिल्यात, एका बाजूला प्रसिद्ध ठिकाणं दिलेली आहेत. तर कान्हा, धाम, मांजरा आणि प्रवरा तर या नद्यांवरती ही प्रसिद्ध शहरं आहेत का. तर कान्हा नदीवरती किंवा कन्हा नदीवरती जेजुरी ठिकाण आहे, जेजुरी प्रसिद्ध शहर. तर यस करेक्ट आहे. एक साठी अ ही पेअर राहील. धाम नदीसाठी पवनार तर हे सुद्धा करेक्टच आहे. मांजरा नदीवरती धुळे शहर आहे, करेक्ट आहे. प्रवरावरती नेवास आहे. तर ही शहरं आणि याच नद्या ऍड केल्या. त्याचं कारण म्हणजे आयोगाने आपल्याला वेगवेगळ्या एक्झाम्सच्या माध्यमातून याच नद्या आणि हीच शहरं विचारली होती. तर ते 2-3 क्वेश्चन्स होते, त्याला एकत्रित एकाच क्वेश्चनमध्ये फॉर्म केलंय. तर कन्हा नदीसाठी जेजुरी हे प्रसिद्ध ठिकाण, तर याच नदीवरती हेच ठिकाण आहे. म्हणजेच 1 साठी अ, 2 साठी ब, 3 साठी क, 4 साठी ड. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या क्वेश्चनचा आन्सर राहील. आपण जर इतर महत्वाची ठिकाणं जर बघितली, जसं की कन्हा नदीवरतीच बारामती सुद्धा शहर येईल. त्यानंतर मुळा मुठा नदीवरती सुद्धा आयोगाने विचारलं होतं पुण्यामधल्या कुठल्या नद्या आहेत किंवा पुणे शहर कुठल्या नदीवरती आहे, तर मुळा मुठा. त्यानंतर वशिष्ठी चिपळूण आहे, म्हणजे वशिष्ठीवरती प्रसिद्ध ठिकाण ते म्हणजे चिपळूण. त्याच्यानंतर इंद्रायणी सुद्धा माहिती पाहिजे. इंद्रायणीवरती आळंदी हे ठिकाण आहे, देहू ठिकाण आहे. त्यानंतर प्रवरा नदीवरती संगमनेर सुद्धा आहे, तर हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर कयाधू नदीवरती हिंगोली ठिकाण आहे, म्हणजे हिंगोली शहर. तर ही नावं किंवा महत्त्वाची जी प्रसिद्ध शहरं आहेत ही लक्षातच ठेवली पाहिजेत. ॲटलिस्ट पर्टिक्युलर ती जी चर्चेमध्ये असलेली ठिकाणं असतात ना, त्याच्या आजूबाजूच्या नद्या किंवा त्याच्या आजूबाजूचा भौगोलिक प्रदेश यांवरती तरी तुमचा अगदी पकड पाहिजे, होल्ड पाहिजे, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन अटेम्प्ट करता येतील. ठीक आहे.
पुढच्या क्वेश्चनकडे आता आपण येऊ. महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांच्या व्याप्तीनुसार उतरता क्रम लावा. अ आहे गोदावरी, ब आहे कृष्णा व भीमा, क आहे तापी व पूर्णा, ड आहे कोकणातील नद्या आणि ई नर्मदा. महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांच्या व्याप्तीनुसार उतरता क्रम लावा असं सांगितलंय. आधीच्या क्वेश्चनमध्ये चढता क्रम लावा असं होतं. उतरता म्हणजे सगळ्यात मोठं, त्याच्यानंतर त्यापेक्षा कमी, त्यापेक्षा कमी. तर सगळ्यात मोठं खोरं ते म्हणजे गोदावरी नदी खोरं. तर चौथा पर्याय डायरेक्टली इलिमिनेट करून टाकू. उतरता क्रम लावायचा आहे ना, तर पहिल्यांदा गोदावरी येईल, त्यानंतर कृष्णा आणि भीमा हे नदी खोरं सगळ्यात मोठं आहे. गोदावरी नंतर कृष्णा आणि भीमा नदी खोरं. तर एकूण जर क्षेत्रफळानुसार लिहिलं तर महाराष्ट्राच्या 49.5% क्षेत्रफळ हे गोदावरी नदीने व्यापलेलं आहे. भीमा आणि कृष्णा नदीने एकूण 22.6% एवढं क्षेत्रफळ महाराष्ट्राचं व्यापलंय. त्यानंतर तापी आणि पूर्णा नदी आहे ज्यांनी जवळपास 17% किंवा 16.7% एवढं क्षेत्रफळ तापी आणि पूर्णा नदीने व्यापलेलं आहे. त्यानंतर येईल कोकणातल्या नद्यांचं खोरं की जे आपल्या महाराष्ट्राचं एकूण 10-11% क्षेत्रफळ व्यापतात. आणि सगळ्यात कमी हे येईल नर्मदा नदीचं खोरं जिने महाराष्ट्रातलं अगदी 1% पेक्षा सुद्धा कमी क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. ठीक आहे, तर या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहिती असायलाच पाहिजेत कारण या क्रमावरती सुद्धा आयोगाने क्वेश्चन आपल्याला विचारलेत. ठीक आहे, थोडंसं स्क्वेअर किलोमीटरमध्ये जर लिहिलं ना तर गोदावरी नदी खोऱ्याने एकूण 1,53,779 चौरस किलोमीटर तर एवढं क्षेत्रफळ व्यापलेलं आहे, एवढा एरिया व्यापलेला आहे. भीमा नदी खोऱ्याने एकूण 46,184 किलोमीटर स्क्वेअर किलोमीटरचा एरिया व्यापलेला आहे. तापी नदी खोऱ्याने जवळपास 31,660 किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर. त्यानंतर कोकणातल्या सगळ्या नद्यांनी मिळून 31,000 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया व्यापलेला आहे. त्यानंतर कृष्णा नदी खोऱ्याने एकूण जवळपास 29,000 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया व्यापला आहे. तर हे सगळे तुम्ही लक्षात ठेवू शकता. खरं तर हे काही आकडे एक्झॅक्ट लक्षात ठेवण्याची गरज नाही, पण तुम्हाला क्रम हा लक्षात ठेवावाच लागणार आहे. क्रमावरती क्वेश्चन येतात. सुरुवातीला आपण जो एक कोकणातल्या नद्यांवरती क्वेश्चन बघितला होता ना, तर त्या क्वेश्चनमध्ये एक मुद्दा तुम्ही ॲड करू शकता. मी थोड्याशा उपनद्या तुम्हाला सांगून देतो, ॲटलिस्ट तुम्हाला त्यात तरी पाठ करता येतील. ऑलरेडी आपण लेक्चरमध्ये बघितलेलंच आहे, पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतोय. उल्हास नदीच्या आपण बघितल्या की काळू आणि भातसा या उपनद्या आहेत, त्यांनी जवळपास 55% क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. त्यानंतर वैतरणा नदीच्या पिंजाळ, लोहाणी, बांद्री तर ह्या सगळ्या उपनद्या आहेत. वैशिष्ट्यची जगबुडी ही एक महत्त्वाची उपनदी आहे. शास्त्रीची बाव आणि कर्ली नदीची कर्ली नावाची किंवा कार्ली नावाची एक उपनदी सुद्धा आहे. तर हा पण मुद्दा तुम्हाला माहिती पाहिजे. खाड्यांवरती सुद्धा आयोगाने भरपूर वेळेस क्वेश्चन विचारलेत जे आपण कोकणातल्या नद्या स्पेसिफिक बघताना ॲड करूयात. ठीक आहे, कारण खाड्या घाट यांवरती आयोगाने भरपूर सारे क्वेश्चन वारंवार विचारलेले आहेत. तो मुद्दा आपल्याला अजिबात मिस करायचा नाही आहे. चांगली रिव्हिजन आपण त्या लेक्चरमध्ये व्यवस्थितपणे करू. आजचं लेक्चर तुम्हाला आय होप आवडलं असणार आहे. आवडलं असेल तर त्याबद्दलचा आम्हाला फीडबॅक नक्की पाठवा. तुम्ही आम्हाला ईमेल करून सुद्धा जे फीडबॅक देता त्यांनी सुद्धा भरपूर मोटिवेशन मिळत राहतं. कारण ईमेल करून एखाद्याने फीडबॅक पाठवणं ही फार रेअर गोष्ट आहे. म्हणजे आपण कुणाला ईमेल करणं हा थोडा कंटाळवाणा प्रोसेस वाटू शकते, पण तुम्ही सगळेजण इतके सारे आम्हाला ईमेल पाठवत राहता, फीडबॅक देत राहता, चांगला चांगला मोटिवेट करणाऱ्या तुमच्या ज्या कमेंट्स असतात ना, तर त्या वाचून आणखीन एनर्जी येत राहते. तर असाच तुमचं प्रेम प्रतिसाद राहू द्या. तर आपण आपला अभ्यास हा असाच अखंडपणे चालू ठेवतच राहू. जाताना मी आठवण करून देतो, विजन स्टडीजचा ॲप हे आता गुगल प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. असाच क्वालिटी अभ्यास तुम्हाला एकत्रितपणे एकाच ठिकाणी अभ्यासायचा असेल तर नक्कीच विजन स्टडीजचं ॲप हे एक चांगलं सोल्युशन आहे. तुम्हाला सगळा अभ्यास त्या माध्यमातून करता येईल. या ॲपमध्ये भरपूर साऱ्या फ्री टेस्ट आहेत. डेली करंट अफेअरवरती टेस्ट होतात. प्रत्येक वेनसडे प्रत्येक सॅटरडे हा स्पेशल सब्जेक्ट वाईज टेस्टसाठी असतो. इतिहास, अर्थशास्त्र, अंकगणित ह्या सगळ्या टेस्ट वेनसडेला होतात. ह्या फ्री टेस्ट आहेत. त्यानंतर शनिवारी भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान तर यावरती आधारित टेस्ट होतात. आणि खूप चांगल्या क्वालिटीचे क्वेश्चन्स, अशाच क्वालिटीचे क्वेश्चन्स तुम्हाला तिथं सॉल्व्ह करायला मिळतील. या व्यतिरिक्त जर तुम्हाला फीज अफोर्ड होत असेल तर आमच्या संयुक्त गट ब कोर्समध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आणि या व्यतिरिक्त काही टेस्ट सिरीजसुद्धा आहेत ज्यांच्या फी फार कमी आहेत. तुम्हाला नक्की अफोर्ड झालं तर याच्यामध्ये ॲडमिशन घ्या. तर आपण आता इथंच थांबू. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. विजन स्टडीवर स्टेट बोर्ड, NCERT आणि संदर्भ पुस्तकांवर आधारित क्वालिटी व्हिडिओ लेक्चर्स घेतले जातात. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. तर वाट कशाची पाहताय?
एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.